चिखलीत न्याय मिळेना. लेकीच्या आत्महत्येला जबाबदार आरोपी मोकाट. पित्याचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा. बुलढाणा जिल्ह्यातून एक संतापजनक बातमी समोर येत आहे. चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका तरुणीने लग्नाचे आमिष आणि मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. मात्र 1.5 महिना उलटूनही मुख्य आरोपी अद्याप मोकाट आहे. पोलिसांच्या ढिसाळ कारभाराचा निषेध करत आता पीडित मुलीच्या वडिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा पवित्रा घेतला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूयात या सविस्तर रिपोर्टमध्ये. हे पत्र आहे एका हतबल पित्याचं ज्याने आपल्या लेकीला गमावलं आहे. चिखली तालुक्यातील केळवद येथील रुपाली रामदास सरकटे या तरुणीने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. या आत्महत्येला पाटोदा येथील तन्मय विजय गवई हा जबाबदार असल्याचा आरोप तिचे वडील रामदास दामोदर सरकटे यांनी केला आहे. आरोपी तन्मय गवई याने रुपालीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी प्रेमसंबंध ठेवले. मात्र महावितरणमध्ये नोकरी लागताच त्याने रुपालीला लग्नास नकार दिला. वारंवार होणारा मानसिक त्रास आणि फसवणुकीमुळे खचलेल्या रुपालीने अखेर मृत्यूला कवटाळले. पीडित कुटुंबाचा असा आरोप आहे की 45 दिवस उलटूनही चिखली पोलीस आरोपीला अटक करण्यात अपयशी ठरले आहेत. आरोपी उजळ माथ्याने फिरत असून पोलीस विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा खळबळजनक दावा या निवेदनात करण्यात आला आहे. न्याय मिळत नसल्याने संतापलेल्या सरकटे कुटुंबियांनी आता थेट जिल्हाधिकारी कार्यालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. 6 मार्च 2026 पासून पीडितेचे वडील आणि इतर नातेवाईक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. आरोपीला तातडीने अटक करून कठोर शिक्षा व्हावी हीच त्यांची प्रमुख मागणी आहे. एकीकडे महिला सुरक्षेच्या गप्पा मारल्या जातात तर दुसरीकडे आरोपी 1.5 महिना पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार असतात. आता जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधीक्षक या प्रकरणाची काय दखल घेतात आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मी रुपालीची आई आहे. मो नाव कविता आहे रामदास सरकटे. माझ्या मुलीचं मागच्या वर्षी लग्न ठरवलं होतं. आता एप्रिल महिन्यात लग्न होतं. या मे महिन्यात लग्न होतं आणि तो नुसता हवा म्हणत गेला. तिला काय टॉर्चर करत होता तो. आणि तन्मय विजय गवई आणि तो नोकरीला लागला तर त्याची सगळ्याची घरच्याची त्याची मामाची त्याची सगळ्याची नीत बदलली आणि तो पोरीला टॉर्चर करू लागला. तो म्हणला की मी तुझ्या संग लग्न करत नाही, मला मामाची पोरगी करायची. मामाच्या पोरीला मेसेज करू लागला, मामाच्या पोरीला फोटो पाठवू लागला. मग ही रडत होती. हिचं ते बंद मोबाईल मध्ये आहे नीच्यावालं. तर ते आम्ही आता ते मोबाईल पाहिला त्याच्यात मध्ये आहे ते चांगली सजा द्या त्याला. आणि त्याचा मामा बी लय गुन्हेगार आहे. मामाने बी हे केलं तिले, मामाच्या पोरीने बी. हा पैशाचं म्हणू लागला की किती पैसे आहे, तो कानातली मोड, तो कानातली दे मला, तो पैसे दे, तो अकाउंट किती घे. तिला काय माहित नव्हतं अकाउंट काय आहे काय नाही. तर तिला काय समजत नव्हतं एवढं पैशाचं. पण तो तिला लय टॉर्चर करू लागला आणि विचारू लागला तिने. तो नेहमी 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 विचारू लागला पैशाचं, कानात लिहायचं, त्या किती पैसे आहे, कानावर किती घे असं म्हणू लागला तो. पण ते म्हटलेलं आहे एका रेकॉर्डिंग मध्ये. आता मागणी काय तुमची? काय मागणी आहे? कशाची गोष्ट तुमची? सजा पाहिजे गुन्हेगाराला आम्हाला. हा त्याला चांगली सजा झाली पाहिजे. माझं नाव गौरव रामदास सरकटे. मयत रुपाली रामदास सरकटे तिचा भाऊ आहे. हे वडील आहेत, आई आहे. आम्ही 3 जण उपोषणाला बसलो. आरोपी अजून फरार आहे 1.5 महिन्यापासून. पोलीस प्रशासन बरोबर याच्यात दखल घेत नाही. 1.5 महिना झाला अजून त्याला अटक नाही. इथल्या 2 बेल कॅन्सल झाल्या तरी बी त्याला अजून अटक केलं नाही. त्याला अटक करून योग्य ती कायद्याने कारवाई करावी त्याच्यावर.